ऐहिक्य परत्र दोन्ही शेतांची आवते, मुंड मुंड तेथे कुडवाडिये. उचलोनी पेंडी कासया समळी, मग पुण्य काळे ओलवले. गरुड टके दोन्ही शेवटची बजावणी, दशकुडपणे नाम घोष माऊली. ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 17 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 158 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. सहस्र युगपर्यंतम अहर्यद ब्रह्मणो विदा, रात्रीम युग सहस्रांताम ते अहोरात्र विदो जनाः. अर्थात मानवीय गणनेनुसार एक सहस्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि तितकेच पुन्हा 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र. इतक्या या कालगणनेमध्ये किती युग म्हणजे प्रत्येक युग 1000 वेळेस येऊन जातं महाराज. आताचं सध्याचं चालू असलेलं आपलं कलियुग, सगळीकडं कलियुग आहे. काही घडलं की अहो कलियुगात हे चालायचंच, अहो कलियुग आहे असंच होईल, अहो कलियुग आहे तसंच होईल. महाराज कलियुग सुरू होऊन फक्त 5000 वर्ष झालेले आहेत. द्वापार युग संपून भगवंताचं 5000 वर्षाचा फक्त कालावधी गेला आहे. इतकं जर्जर सामान्य माणूस झाला. जेव्हा कलीचे 4,32,000 वर्ष कली आपलं राज्य करेल त्यावेळेस या जगताचं, या सामान्यांचं, या जनमानसांचं, या संस्कृतीचं, या समाजाचं काय होईल याचा विचार सुद्धा करवत नाही महाराज. अनुभव घेतोय आपण. जसं संतांनी वर्णन केलेलं आहे पुराणामध्ये अगदी तसंच अनुभवाला येत आहे. काही सुद्धा बदल नाही महाराज. इतकी प्रगत आमची ग्रंथ संपदा आहे. अहो 1000 वर्षांनी सुद्धा चंद्रोदय कोणत्या वेळेला होईल, कोणत्या दिवशी, कोणत्या तिथीला सूर्योदय, कोणत्या दिवशी किती वाजता सूर्योदय होईल, किती वाजता अस्त होईल, ही आमच्या पंचांगामध्ये नोंद आहे महाराज. काळाचा इतका वेध घेणारी बुद्धी मानवाजवळ असताना सुद्धा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचं ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा त्या मार्गाला जात नाही. आश्चर्य या ठिकाणचं आहे महाराज. सर्वच यशस्वी होतात असं नाही. काही अपयशी होतात, काही यशाचं सोंग घेऊन जगतात, काही अपयशाचं सोंग करून जगतात. चला वारीला आहे, आमच्यानं काय होतो, आताच काय करायचं आहे. अजून ती स्टेज नाही. स्टेज कधी येणार आहे महाराज. परमार्थ सुद्धा संचितानुसार चालतो. चला वारीला म्हणण्याची गरजच पडत नाही महाराज. वेद लागतो, वेद. पंढरीच्या वारीची नुसती तारीख चातकासारखी तो वारकरी आमचा वाट पाहत असतो. आणि एकदा ती तारीख डिक्लेअर झाली, माऊलीचं प्रस्थान फलाना तारखेला आहे, महाराजांचं प्रस्थान देहून या तारखेला प्रस्थान आहे म्हणलं की याच्या अंतःकरणामध्ये, शरीरामध्ये एक वेगळा उत्साह शिरतो, आनंदाच्या उकळ्या येतात. हा दिवसभर कितीतरी वेळेस त्या वारीमध्ये मनानं जाऊन पुन्हा परत येतो गावी. ही ओढ असते महाराज. साधक दशा ही नेहमी आनंद देणारीच असते.
नाहीतर वारीचं सांगितल्यानंतर, टाईम टेबल सांगितल्यानंतर बांधून टाकल्यासारखं एखाद्याला असं होतं का हो? ज्याचा वारीशी संबंधच नाही, त्याला त्या कार्यक्रमाशी काहीच देणं घेणं नसतं महाराज. तिथं गेल्यानंतर आनंद मिळतो, जीवन सार्थकी लागतं, कल्याण होतं, हे माहीत असताना सुद्धा काही लोक तो आनंद घेत नाही. आताच काय घ्यायचं, बघू पुन्हा उतार वयामध्ये, असं अपयशी विचारसरणीनं आयुष्य सरतं महाराज. रोमात उत्साह शिरणं साधकाचं लक्षण आहे. आणि हे लक्षण प्रगत होत जात 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 शेवटी अंतसमयीसुद्धा याच विचारसरणीनं आपण पाहतो की काही महात्म्यांचं 70 80 वाऱ्या झाल्यात महाराज. असे काही विभूती त्या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भाग्य लागतं, त्या गोष्टीलाही भाग्य लागतं. प्रारब्धात ते असावं लागतं हे म्हणणं तितकं संयुक्तिक नाही, कारण ते स्वातंत्र्य मानव देहामध्ये दिलेलं आहे. ते प्रगत होत जाण्याचं स्वातंत्र्य आपल्याला भगवंताने दिलेलं आहे. इतर प्राण्यांपेक्षा ती वेगळं गिफ्ट, गॉड गिफ्ट मानवाला दिलेली आहे. ती प्रगत व्हायला पाहिजे. नाहीतर जन्म आला हेला आणि पाणी वाहून मेला, काय उपयोग आहे महाराज. किती जगला त्यापेक्षा कसं जगलं हे महत्त्वाचं आहे. 1400 वर्ष वय असलेले चांगदेव 14 वर्षाच्या माऊलींना शरण येत आहेत. कसं जगलं याला महत्त्व आहे महाराज. आणि हे सगळे आपल्या पुढं उदाहरणं आहेत. ग्रंथसंपदा आहे, प्रगत ग्रंथसंपदा आहे, पुराण आहेत. हजारो वर्षाचं मागचं पुढचं जे सगळी कालगणना या ठिकाणी लिहून ठेवली आहे. काय काय होणार ते सुद्धा भाकीत लिहून ठेवलेलं आहे महाराज. आणि त्याच्याप्रमाणेच हे विश्वचक्र चालतं आहे. म्हणजे आमची संपदा किती प्रगत आहे, पण अशा प्रगत संपदेचा आम्ही काहीही उपयोग करून घेत नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे. आणि अध्यात्माचा तर लेखाजोखा माऊली या ओव्यांमधून मांडतायत. भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतात. 8वा अध्याय ज्ञानेश्वरी 158 क्रमांकाची ओवी. येरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी येथ काही, मुद्दल इंद्राचीची दशा पाही, जे देहाची चौदा. माऊली या ठिकाणी सांगतात, कशाची गुर्मी आम्हाला आहे. माणसाचे देव चालवी हंता, मीची एक करता म्हणू नये. चाले हे शरीर कोणाची हे सत्य, कोण बोलवी ते हरिबिन. सगळं त्याच्या संकेतानं चालतं आहे. तरी आमच्यातला अहम, आमच्यातला मी, आमच्यातला कर्तेपणा हा इतका ट्रेस झालेला आहे, इतका प्रतिबिंबित झालेला आहे की त्या नशेमध्ये आमचं संपूर्ण आयुष्य सरतं आहे. तरी आम्हाला आध्यात्मिक जाग येत नाही महाराज. माऊली या ठिकाणी वर्णन करतात. भगवंत अर्जुनाला सांगतात की येरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी इथं काही, मुद्दल इंद्राचीची दशा पाही, जे देहाचे चौदा. अरे बाबा, जिथं देवांचा राजा प्रत्यक्ष इंद्र, ते सुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या कालावधीत 14 इंद्र बदलतात एका दिवसात ब्रह्मदेवाच्या. मग इंद्र हा प्रत्यक्ष सगळ्या देवतांचा राजा आहे. आपल्या राजाची, इंद्राची ही दशा आहे, तर देवांची काय असेल ती कथा न वर्णलेलीच बरी माऊली म्हणतात. आणि त्याही पुढं देवांची जर ही दशा आहे, देवांच्या राजाची ही दशा आहे, देवांची ही दशा आहे, तर तुम्ही आम्ही कोण आहोत महाराज. पण तरी सुद्धा
संत समागमे धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची. आयुष्य प्रमाणात दिलेलं आहे, ते सत्कारने आम्हाला लावता आलं पाहिजे. अहो तुकोबारायांनी आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं तरी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुझं वानू कैशा परी एक मुख हरी आयुष्य थोडे. देवा तू आयुष्य फार कमी दिलेलं आहे. मानवाला 100 वर्षाचंच आयुष्य दिलेलं आहे. तेही नीट जगला तर शतायुष्य होतं, नाहीतर मध्येच गचकतं. आणि मुखसुद्धा तू मला एकच दिलं, तोंड एकच दिलं देवा. एका तोंडानं तुझं नामस्मरण मी किती म्हणून करू? मला अजून जास्त तोंड द्यायला पाहिजे असं तुकोबाराय म्हणताय. आणि आमचं तोंड तर तोंड उघडायलाच तयार नाही महाराज नामस्मरणाच्या नावानं. तुकोबाराय तर म्हणतात, तुका म्हणे तुझं वानू कैशा परी एक मुख हरी आयुष्य थोडे. कधी पूर्ण विराम येईल देवा? टांगती तलवार तू ठेवलेला आहे, त्याच्यात प्रपंच आमच्या पाठीशी लावून दिलेला आहे. तो प्रपंच करत 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 तुझ्या नामस्मरणाला सवडच होत नाही. आणि त्याच्यात तू पुन्हा तोंड एक दिलेलं आहे. आयुष्यभर नामस्मरण करून सुद्धा तुकोबारायांना एक तोंड कमी पडलं आहे महाराज. आमच्या एका तोंडाला दिवसभरात त्या परमार्थाचे, त्या परमेश्वराची, त्या नामाचं स्मरण करण्याची जागसुद्धा येत नाही. नामस्मरण करायला लागलो की 5 मिनिटसुद्धा आमचा स्टॅमिना राहत नाही. 5 मिनिटामध्ये 50 विषय आमच्या डोक्यातून फिरून जातात महाराज. एकाग्र व्हायचा तर प्रश्नच येत नाही. म्हणून अतिशय उपहासानं माऊली या ठिकाणी वर्णन करतायत. भगवंत अर्जुनाला सांगतात की येरा सुरगणांची नवाई विशेष सांगावी येथ काही मुद्दल इंद्राचीची दशा पाही जे देहाचे 14. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.